नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 10 फेब्रुवारी भागामध्ये हिरावंती ताई, त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. अगदी अधिपती जिजूंना पण. अक्षरवंते, माझ्या नवऱ्याला शिक्षा देणारी तू कोण ग? आणि त्यांना शिक्षा द्यायचा तुला काय अधिकार आहे? हिरा आत निघून जाते. विद्यावंती अक्षू, तू तिच्या बोलण्याकडं नको लक्ष देऊ. आता अक्षरा बसून घेते आणि म्हणते, आई बाबा, तुम्ही थोडा विचार करायचा ना. कमीत कमी माझ्या बाळाचा तरी विचार करायचा. विद्यावंती अक्षू त्याचा विचार करूनच हा निर्णय घेतला. बाबा म्हणतात, आणि अधिपतीचं तुझ्यावर कुठे प्रेम आहे? अक्षरांती, बाबा आहे त्यांचं माझ्यावर प्रेम. त्यांच्यात प्रेम असेल तर घेतील समजून. ती बाबा मला एक सांगा, तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला तक्रार केली? बाबा म्हणतात, आनंदनगर पोलीस स्टेशन. अधिपती बाहेर येतो. त्याला भुवनेश्वरीचं बोलणं आठवतं. मला असं वाटतं त्या तक्रार करणार. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टरचा फोन येतो. अधिपती विचारतो, कुणी केली तक्रार? ते म्हणतात, अक्षरा आमोणकरने. तेवढ्यात भुवनेश्वर येते आणि म्हणते, अधिपती, पण त्याचं काही लक्ष नसतं. ती खांद्यावर हात ठेवून म्हणते, अधिपती. तो जरासा पुढे जातो. ती काय झालं अधिपती? धक्का बसला का? तो नाही नाही, धक्का नाही, पण डायरेक्ट तक्रार. ती जाऊ दे ना अधिपती, चला आता. अक्षरा बाहेर येते आणि रिक्षा बघत असते, पण तिला झालेल्या सगळ्या गोष्टी आठवतात. तेवढ्यात विद्या येते आणि ते अक्षरा म्हणते, आई तू का आली? ती अगं एकटी कुठे जाणार? अक्षरा म्हणते, आई त्यात काय एवढं, मी जाते, तू नको काळजी करू. विद्या म्हणते, मी येते. पण काय गं, आम्ही तक्रार करून खरंच चूक केली का? अक्षरा म्हणते, हो आई. ती म्हणते, अगं पण तुझ्या बाबांना खूप वाईट वाटलं. अक्षरा म्हणते, आई बाबा चुकले. त्यांनी अधिपतींविरुद्ध एवढं मोठं पाऊल नको होतं उचलायला. तुला कळतंय का? आता भुवनेश्वरी मॅडम त्यांना काय काय भरवतील. अगं तुम्ही तर त्यांच्या हातात आयतं कुलीत दिलं. आता अधिपती काय करतील मी सांगूच शकत नाही. खरंच आता मला खूप भीती वाटते. विद्यावंती अक्षू, तू असं नको ना गं म्हणू. तेवढ्यात रिक्षा येते आणि दोघी पण बसतात. भुवनेश्वरी म्हणते, अधिपती जाऊ दे आता, सोडा. अहो तुम्ही त्रास करून घेतल्याने काय होणार आहे? झालं ते बदलणार आहे का? अधिपती म्हणतो, आईसाहेब, त्यांनी ईशयला हार्ड केला आहे आणि हा सोडण्यासारखा विषय नाही आहे. मी कधीच विसरू शकत नाही. भुवनेश्वरी म्हणते, सगळ्यांनी डोक्यात राग घालून घेतला तर कसं होणार आहे? आता सोडा विषय आणि चला घरला. तो नको आईसाहेब, तुम्ही जावा, मी फॅक्टरीत जातो. भुवनेश्वरी म्हणते, एवढ्या रातच्याला फॅक्टरीत काही गरज नाही. घरी चला आणि शांतपणे झोपा. अधिपती हसत म्हणतो, झोप उडली आता आमची. तुम्ही जावा, मी येतो मागून. त्यांना तक्रार करायची होती तर आमच्या विरुद्ध करायची. तुम्ही काय केलं होतं तक्रार करायला? बघितलं ना, तुम्हाला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली. माझ्या विरुद्ध केली असती तर बसलो असतो आयुष्यभर भांडत. भुवनेश्वरी म्हणते, अधिपती सोडा आता. तो नको नको, तुम्ही जाताना मला फॅक्टरीत सोडा. भुवनेश्वरी म्हणते, ठीक आहे. ते आता गाडीत बसतात. तेवढ्यात अक्षरा येते आणि आज जायला लागते. मागे बघते पण ते निघून गेलेले असतात. आजी हात सोडू म्हणते, दिव्याई, माझ्या भुईवर जे संकट आलं ना ते लवकर दूर होऊ दे. आजपर्यंत तिने लय भोगले. तेवढ्यात दुर्गी ताई करत पळत येते. आजी म्हणते, काय गं दुर्गे, एवढी का ओरडतीये? दुर्गी म्हणते, आत्ते, मी लय मोठा खजिना आणलाय. तो बघितला ना ताईलाही खुश होणार आहे. आजी म्हणते, खुश होणं तिच्या नशिबातच नाही आहे. दुर्गी म्हणते, का? कुठं आहे ताई? आजी म्हणते, पोलीस स्टेशनात. दुर्गी हादरून म्हणते, पोलीस स्टेशनमध्ये का? आजी म्हणते, सुनबाईने तिच्या विरोधात तक्रार केली आहे. दुर्गी म्हणते, त्या मास्तरडीची ही हिंमत, तिची तर आता मी वाटच लावते. आयुष्यभर लक्षात ठेवील. दुर्गी निघून जाते. आजी दुर्गे करत असते. चारोस म्हणतो, आई काय झालं? आजी काय बोलत नाही. तो ताई, माझं काही चुकलं का? आजी म्हणते, तुमचं नाही चुकलं, तुमच्या लाडक्या सुनबाईचं. चारोस म्हणतो, माझी लाडकी तुमची नाही का? आत्तापर्यंत होती. काय झालं आई, मला व्यवस्थित सांगाल का? आजी म्हणते, सुनबाईने ह्या घराचे दरवाजे तिच्या हातानेच बंद केले. चौरस म्हणतो, बंद केले म्हणजे? ती सांगते, तिने पोलीस स्टेशनला तक्रार केली. चौरस म्हणतो, अक्षराने कुणाच्या विरुद्ध? ती सूर्यवंशींच्या. चौरस म्हणतो, सूर्यवंशीने काय केलं? मला नाही वाटत अक्षरा असं काही करेल. आजी म्हणते, केलंय तिने. चौरस म्हणतो, काय म्हणून तक्रार केली? आजी म्हणते, काय तर म्हणे तिला मारलं, तिचा छळ केला. चौरस म्हणतो, सूर्यवंशीने.
आजी म्हणते नाही म्हणजे भुईने. चौरस म्हणतो मग बरोबर केली. नाही म्हणजे ती सूर्यवंशी कुठे? हे तुम्हाला पण माहिती आहे ना? आणि जे मला आत्तापर्यंत जमलं नाही ते अक्षराने केलं. आजी म्हणते माझ्या भुईवर माझा पूर्ण विश्वास आहे. ती तिचा छळही करणार नाही आणि मारणार पण नाही. चौरस म्हणतो आई तुम्ही होत्या का बघायला? तुमची मुलगी हे सगळं करू शकते हे तुम्हाला पण माहिती आहे. आतापर्यंत माझ्या मुलामुळे मला हे सगळं करता नाही आलं, पण मी अक्षराला पूर्ण साथ देणार. इकडे अधिपती फॅक्टरीत पोहोचतो आणि त्याला सारखं आठवतं इन्स्पेक्टरचं बोलणं. तो म्हणतो नाही राव, विश्वास नाही बसत. मास्तरीबाई असं काहीतरी करतील. नाही म्हणजे त्यांचा आईसाहेबांवर राग आहे, पण पोलीस तक्रार अजिबात नाही. त्या खूप समजदार आहे. कितीतरी वेळा त्या मला समजावतात. नाही 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 मास्तरीबाई असं करूच शकत नाही. विद्यावंती साहेब नमस्कार. इन्स्पेक्टर म्हणतात मॅडम तुम्ही पुन्हा आलात? विद्यावंती हो. ते म्हणतात ठीक आहे ठीक आहे बसा ना. बरं बोला काय काम होतं? अक्षरा म्हणते तक्रार मागे घ्यायची आहे. इन्स्पेक्टर म्हणतात मग केली कशाला? आणि काय हो मॅडम तुम्ही नवीन नवीन लोकांना का घेऊन येत आहेत? त्या मगाशी आल्या, तक्रार करून गेल्या आणि आता ह्या म्हणतात तक्रार मागे घ्यायची. विद्यावंती साहेब ती माझी धाकटी मुलगी होती. इन्स्पेक्टर म्हणतात मग ह्या कोण? विद्यावंते अक्षरा. ते म्हणतात अच्छा, सासरकडचे लोक तुमचा छळ करतात का? आणि त्या मगाशी मॅडम आल्या, त्यांनी काय सांगितलं? तुमचा खूप छळ झाला, तुम्हाला चक्कर आली, तुम्हाला मारहाण केली आणि तुम्ही ट्रॉमामध्ये आहात. अक्षरा विद्याकडे बघते. विद्याला खूप लाज वाटते. हिरा बाहेर येते आणि म्हणते बाबा आई आणि ताई कुठे? बाबा सांगतात ते पोलीस स्टेशनला गेल्या तक्रार मागे घ्यायला. हिरा म्हणते काय? बाबा पहिले फोन करा आणि त्यांना मागे बोलवा. बाबा म्हणतात हिरा तू शांत हो. अगं अक्षू नाही ऐकणार, तिचे सासरकडचे लोक आहेत. हिरा म्हणते बाबा ती जाणार आहे का सासरी? बाबा म्हणतात ती जायचं म्हटली तरी मी नाही पाठवणार. ती म्हणते ह्या मुलीला स्वाभिमान नावाची चीजच नाही आहे. आता इराची एवढी तनफन चालू असते आणि म्हणते बाबा तुम्ही फोन करा आणि मागे बोलवा. आता बाबा बोट करत म्हणतात इरा मी असं काही करणार नाही आणि निघून जातात. इन्स्पेक्टर म्हणतात मॅडम तुम्ही का तक्रार मागे घेताय? आणि आम्हाला काही कामं नाही का? तुम्ही येणार, तक्रार देणार, पुन्हा येणार, मागे घेणार. तुमचे घरगुती भांडण असेच असतात. थोडं काही झालं की आले पोलीस स्टेशनला, मग पहिले तक्रार करता नंतर मागे घेता. अक्षरांते सर सॉरी, खरंच चुकी झाली, माफ करा. पण तुम्ही तक्रार मागे घ्या ना, मी पुन्हा नाही येणार. माझ्या सासरकडच्या लोकांचा मला काही प्रॉब्लेम नाही. इन्स्पेक्टर म्हणतात मग या का खोटं बोलल्या? विद्यावंती साहेब आम्ही खरंच खोटं बोललो नाही. अहो तिला खरंच चक्कर आली होती, आम्ही दवाखान्यात गेलो होतो. इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे ठीक आहे. ते फाईल देऊ म्हणतात इथे सही करा. आता अक्षरा सही करते आणि म्हणते साहेब मी तक्रार मागे घेतली, थँक्यू सो मच. ते म्हणतात ठीक आहे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.